नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचा हे आपलं 5वं लेक्चर आहे. थोडक्यात हा 5वा पार्ट आहे या चॅप्टरचा. तर आपण याच्या आधी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज हा पॉईंट या चॅप्टरमधला चालू केलेला आहे आणि याच्यातली आपण पहिली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी, फर्स्ट क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी दॅट इज लोअरिंग इन वेपर प्रेशर ऑर वेपर प्रेशर लोअरिंग हे आपण घेतलेली आहे थेरॉटिकली आणि डेरिवेशन पण याचं आपण घेतलेलं आहे. लास्ट आपलं आलं होतं लोअरिंग इन वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ सोल्यूट यांच्यामधलं रिलेशन. सो इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अवर न्यू qualitative property, second qualitative property, that is elevation in boiling point or boiling point elevation. दोन्ही शब्द त्याला रिलेव्हंट आहेतच, त्याच्यामुळे काही अडचण येत नाही. फक्त बॉइलिंग पॉइंट इज नॉट अ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. फक्त बॉइलिंग पॉइंट ही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी नाही, तर त्याला इलिव्हेशन हा शब्द असायला पाहिजे, तर त्याचा अर्थ होतो ती क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे. तर फर्स्ट पॉइंट, व्हॉट इज मीन बाय बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट म्हणजे नक्की काय असतं? तर बॉइलिंग पॉइंट म्हणजे साध्या भाषेत जर सांगायचं झालं द टेम्परेचर ॲट विच बरं ठीक आहे, बॉइलिंग पॉइंटची ती डेफिनेशन होणार नाही. बघा, बॉइलिंग पॉइंटला आपण असं म्हणू शकत नाही द टेम्परेचर ॲट विच लिक्विड कन्वर्ट्स इनटू अ वेपर. तर लिक्विडचं कन्वर्जन वेपरमध्ये कंटिन्युअसली होत असतं. पाणी जर घेतलं तर पाण्याची सातत्याने वाफ होत असती. मग त्या प्रत्येक टेम्परेचरला आपण बॉइलिंग पॉइंट नाही म्हणत. कधी म्हणतो की ज्या वेळेस ते पाणी उकळतं इन द सेन्स काय होतं की त्या पाण्याचा जे काही वेपर प्रेशर आहे ते ॲटमॉस्फेरिकचं जे काही वेपर प्रेशर आहे गॅसचं, त्या वेपर प्रेशरच्या कम्पेरेबल होतं, इक्वल होतं. त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो? बॉइलिंग पॉइंट. म्हणजे बॉइलिंग पॉइंट इज नॉट अ टेम्परेचर ॲट विच लिक्विड स्टार्ट्स कन्वर्ट इनटू अ गॅस और लिक्विड कन्वर्ट्स इनटू अ गॅस. हे त्याची बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन नाही. बॉइलिंग पॉइंट कोणाला म्हणायचं? द टेम्परेचर ॲट विच इट्स वेपर प्रेशर इज इक्वल टू अ अप्लाइड प्रेशर. जे अप्लाइड प्रेशर आहे म्हणजे त्या लिक्विडवरती जे प्रेशर अप्लाय झालेले त्या वेपर प्रेशरपर्यंत वेपर प्रेशर जर लिक्विडचं आलंच तर त्याला म्हणायचं बॉइलिंग पॉइंट. समजा जर ओपन कंटेनर असेल तर त्याचं वेपर प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर इतकं असायला हवं. म्हणजे ओपन भांड्यामध्ये जर इन ओपन एअर किंवा इन ओपन कंटेनर इफ यू वॉन्ट टू बॉईल अ लिक्विड इन अ ओपन कंटेनर, द वेपर प्रेशर ऑफ दॅट लिक्विड मस्ट बी इक्वल टू अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड इट इज जनरली 1 atmosphere और 760 mm ऑफ Hg. म्हणजे जर ओपन भांड्यामध्ये आपण एखादं लिक्विड बॉईल केलंच तर त्या बॉइलिंग कधी होणार की ज्या वेळेस त्याचं वेपर प्रेशर हे 1 atmospheric असेल किंवा 760 mm ऑफ Hg असेल, त्यावेळेस त्याला आपण म्हणणार बॉइलिंग पॉइंट. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची, द बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंट जर घेतलं तर त्याला डेल्टा टीबी टी नॉट बी ने इंडिकेट केलेलं असतं आणि याचं बॉइलिंग पॉइंट हा नेहमी हा सोल्युशन पेक्षा कमी असतो. सो बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट इज ऑलवेज स्मॉलर दॅन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट हा नेहमी जास्त असतो. इलिव्हेशन या शब्दाचा अर्थ कितीने इन्क्रीज झालेला आहे. हाऊ मच द बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज बाय हाऊ मच पॉइंट, बाय हाऊ मच टेम्परेचर, दॅट डिफरन्स इज कॉल्ड ॲज इलिव्हेशन. सो इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज द डिफरन्स बिटवीन द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड सोल्युशन. यांच्यामधला डिफरन्स त्याला आपण काय म्हणतो? इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डेल्टा टीबी. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, या दोघांच्या मधला चेंज हा एकतर केल्विन किंवा डिग्री सेल्सिअस येईल. हा डिफरन्स जो काय आलेला आहे तो दोन्ही केल्विन मध्ये पण तेवढाच असेल आणि डिग्री सेल्सिअस मध्ये देखील तेवढाच असतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग. बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन, बॉइलिंग पॉइंट का बदलतो, का वाढतो, याचं कारण काय? तर वेपर प्रेशर कमी होतं. म्हणजेच थोडक्यात काय होतं, बॉइलिंग पॉइंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेपर प्रेशर. वेपर प्रेशर जेवढं कमी असेल तेवढा बॉइलिंग पॉइंट हा
जास्त असतो. हे आपल्याला फक्त प्रूव्ह करायचं आहे. समजा मी एक ग्राफ काढलेला आहे. कोणाचा ग्राफ काढला? वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर हा ग्राफ आपण इथं कन्सिडर करू. ग्राफ समोर दिलेला आहे इथं. मी ग्राफ एक्सप्लेन करतो सुरुवातीला. ठीक आहे, ग्राफ काढलेला आहे. वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर. द ग्राफ इज बिटवीन वेपर प्रेशर अगेन्स्ट अ टेम्परेचर. कन्सिडर अ लिक्विड, a pure liquid that is called as a solvent at point B, where the vapor pressure is somewhat and at a temperature T. Once we increase the temperature of that solution, the graph will also increasing and vapor pressure also goes on increasing. That means with increase in temperature, the vapor pressure of solution also goes on increasing and increasing. At point A, where the vapor pressure of solvent becomes equal to 760 mm, and that is the atmospheric pressure. हे बाहेरच्या वातावरणातलं प्रेशर, जे नॉर्मल प्रेशर आपण म्हणतो ते प्रेशर 760 mm ऑफ Hg असतं. म्हणजे बॉइलिंग पॉइंट कोणाला म्हणायचं बघा, असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला त्या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर इतकंच येईल. म्हणजे किती आलं? 760. सो टेम्परेचर ॲट पॉइंट ए इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड वेपर प्रेशर ऑफ पॉइंट ए इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो बॉइलिंग पॉइंट एचा आपण फाइंड आउट केला. ठीक आहे. सेकंड, the vapor pressure of solution is always small than the solvent. Vapor pressure solution चं हे लहान असतं. कोणापेक्षा लहान असतं? हे सॉल्व्हंट पेक्षा लहान असतं. किंवा आपण त्याला पाठीमागच्याच लेक्चर मध्ये पाहिलं, the vapor pressure of solution is always less than the vapor pressure of solvent at that particular temperature. एका कॉन्स्टंट टेम्परेचरला जर तुम्ही फाइंड आउट केलं, या टेम्परेचरला जर मी घेतलं, तर इथं सॉल्युशनचं वेपर प्रेशर हे सॉल्व्हंटपेक्षा निश्चित कमी. परत एकदा तीच प्रोसिजर, मी त्या सोल्युशनचं वेपर टेम्परेचर वाढवत चाललो तर त्याचं वेपर प्रेशर पण वाढत जाईल. बरोबर. हे एका पॉइंट पर्यंत वाढत गेल्यानंतर हे सी या पॉइंट पर्यंत आलं, वेअर ॲट पॉइंट सी द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन बिकम्स इक्वल टू 760. दॅट मीन्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ह्या पॉइंटला दोघांचं वेपर प्रेशर एकसारखं झालं. कोणाचं? सोल्युशनचं देखील आणि ॲटमॉस्फिअरचं देखील. या टेम्परेचरला तो बॉईल होणार आणि सी या पॉइंटला जे टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला काय म्हणायचं? TB, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. राईट नाव वी ऑब्झर्व द डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट. दॅट डिफरन्स इज नथिंग बट डेल्टा TB. इट इज नोन ॲज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. त्याला म्हणायचं इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. ओके. तेच पुढे इथं नोट्स मध्ये दिलेले वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व ऑफ सोल्युशन CD लाइज बिलो द सॉल्व्हंट. हा जो कर्व दिलेला आहे CD हा सोल्युशनचा कर्व आहे की जो सोल्युशनचा कर्व काय आहे? सॉल्व्हंटच्या खाली दिलेला आहे. ठीक आहे. द इंटरॅक्शन ऑफ कर्व CD विथ लाइन corresponding to 760 mm of Hg is the boiling point of solution. ज्यावेळेस तो कर्व CD हा कर्व 760 mm ला इंटरप्ट होईल त्यावेळेसचं जे काही टेम्परेचर आहे त्याला म्हणायचं बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. सिमिलरली ज्यावेळेस AB चा कर्व त्या पॉइंटला इंटरसेप्ट होईल त्याला म्हणायचं बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंट. ॲट एनी टेम्परेचर, कोणतंही टेम्परेचर घ्या, तर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लेस दॅन ऑर लोअर दॅन द प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंट पेक्षा ते टेम्परेचर हे नेहमी कमी असतं. म्हणून वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन नीड्स हायर टेम्परेचर टू रीच 1 atmospheric प्रेशर. इथं 1 म्हणा किंवा 760 mm ऑफ Hg आपण ग्राफ मध्ये घेतलेले 760 mm ऑफ Hg दॅन दॅट फॉर अन वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे सोल्युशनचं जे वेपर प्रेशर 1 ॲटमॉस्फिअरला आलं पाहिजे त्याच्यासाठी जे काही टेम्परेचर लागतं ते टेम्परेचर जास्तीचं लागतं कोणापेक्षा? सॉल्व्हंटपेक्षा. इन अदर वर्ड, solution must be heated to higher temperature to cause it to boil than a solvent. Solvent पेक्षा जास्त टेम्परेचर द्यावं लागतं सोल्युशनला बॉईल होण्यासाठी. नेक्स्ट,
बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन. आता हे जे रिलेशन आहे हे थर्मोडायनेमिकली डिटरमाइन केलेलं आहे आणि नंतर एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलेलं आहे. मग ते स्टेटमेंट काय आहे? द बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन दॅट इज डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. हेच मॅथमॅटिकली मानलेले डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. आता एक इथं प्रोपोर्शनलिटी आलं म्हणून हे प्रोपोर्शनलिटी करण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट घेणार. सो डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू स्मॉल एम मोलॅलिटी. केबी ला काय म्हणायचं? एम इज द मोलॅलिटी अँड केबी इज द मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट, त्यानंतर इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट और बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन कॉन्स्टंट अशी त्याला 3 नावं दिलेली. एम इज द मोलॅलिटी, केबी म्हणजे बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन कॉन्स्टंट, मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट और इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. जर मोलॅलिटी 1 कन्सिडर केली, समजा एक सोल्युशन आहे की ज्याची मोलॅलिटी 1 आहे 1, तर काय असेल? तर केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी. म्हणजे डेफिनेशन काय झाली बघा केबीची? The iblioscopic constant is the boiling point elevation. Iblioscopic constant is boiling point elevation produced by when produced by 1 molar solution. ज्यावेळेस सोल्युशन 1 मोलार असेल त्यावेळेस जे काही इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आलं त्याला म्हणायचं इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. पुढचा पॉइंट आहे याच्यामधला युनिट. तर याच्यामधलं युनिट डिराईव्ह करायचं असेल तर काय करणार? हे केबीच्या रिगार्डिंग इक्वेशन 1 हे केबीच्या रिगार्डिंग लिहायचं. कसं लिहायचं? केबी इज इक्वल टू, हे मोलॅलिटी न्यूमरेटरला आहे तर खाली डिनॉमिनेटरला जाईल. केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी अपॉन एम. डेल्टा टीबी म्हणजेच काय? टेम्परेचर मधला डिफरन्स. तर त्यांचं युनिट काय असणार? केल्विन असणार. बरोबर, एसआय युनिट इज केल्विन. आणि मोलॅलिटीचं युनिट काय असतं? केजी पर मोल किंवा मोल पर केजी असतं. केजी पर मोल नाही, मोल पर केजी. सो युनिट ऑफ केबी इज इक्वल टू इक्वेशन मध्ये काय आलं? डेल्टा टीबी डिवायडेड बाय एम. बरोबर, इक्वेशन नंबर 1 प्रमाणे. पुढं डेल्टा टीबी म्हणजेच काय? केल्विन, डिफरन्स इन टेम्परेचर केल्विन. आणि मोलॅलिटी कशी एक्सप्रेस केली जाते? मोल पर केजी. तर हे पर केजी वरती आलं तर काय होणार? केजी. आणि हे मोल वरती आलं तर काय होणार? पर मोल. सो युनिट विल बी केल्विन केजी पर मोल. हे 1 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं. व्हॉट इज द युनिट ऑफ केबी? केबीचं युनिट काय असेल? कळलं सगळ्यांना? सो या पॉइंट मध्ये आपण काय पाहिलं? बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन आणि मोलॅलिटी यांचं डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन असतं. हे प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट घेतला, त्याला केबी असं इंडिकेट केलं. आणि केबी म्हणजेच काय? बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन कॉन्स्टंट, मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट और इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. जर मोलॅलिटी 1 असेल तर हा इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट किती असतो? इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इतकाच असतो. म्हणजे इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट इज द इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोलार सोल्युशन. नंतर आपण पाहितलं याचं युनिट. तर युनिट काय आलं? केल्विन केजी पर मोल. नेक्स्ट, आता हा क्वेश्चन रिझनिंग साठी 2 मार्कांसाठी विचारला जाईल. तिथं मुद्दा मी पुढचा पण पॉइंट कव्हर केलेला बघा, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. या दोघांचा अर्थ एकच होतो. वाय डिप्रेशन, वाय कन्सिडरिंग द बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन अँड फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन a solution concentration is expressed in molality means small m, not in molarity that is capital M. काय बरं कारण असेल? थोडा विचार करा. म्हणजे आपण ज्यावेळेस इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल घेतलं होतं मोलॅलिटीच्या, तर त्यांचं असं म्हणणे आपण असं का घेतलं नाही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी? असं नसतं, हे का नसतं असं त्यांनी विचारले. सो ऑब्विसली याचं रिझन एकच आहे जे आपण पाठीमागच्या 11वीच्या टॉपिक मध्ये पण पाहिलं होतं. जर हे 2 कॉन्सन्ट्रेशन असतील तर या 2 कॉन्सन्ट्रेशन मधलं ट्रस्टफुल फ्लॅवलेस एररलेस कॉन्सन्ट्रेशन कोणतं असेल तर ते असतं मोलॅलिटी. कारण ती टेम्परेचर वरती अवलंबून नसते, परंतु मोलॅरिटी टेम्परेचर बदललं तर मोलॅरिटी बदलते. आणि ही जी काय आपण सिस्टीम ऑब्झर्व करतोय, स्टडी करतोय, याच्यामध्ये प्रकर्षाने आपण काय करतोय? टेम्परेचर चेंज करतोय.
जर टेम्परेचर बदललं तर मोलॅरिटी पण बदलणार, कॉन्सन्ट्रेशन बदलणार, म्हणून आपण काय घेतो, मोलॅलिटी. तेच कारण आहे वी आर डीलिंग विथ द सिस्टीम हुज टेम्परेचर इज कॉन्स्टंट. आपण अशी एक सिस्टीम ऑब्झर्व करतोय, स्टडी करतोय की ज्या सिस्टीमचं टेम्परेचर हे कंटिन्युअसली बदलतंय, जे कॉन्स्टंट नाहीये. म्हणून द एक्सप्रेशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन मोलॅरिटी, म्हणून कॉन्सन्ट्रेशन जे काही सोल्युशनचं आपण घेतले मोलॅरिटीमध्ये, ते जर घेतलं तर ते टेम्परेचरच्या सोबतच बदलणार, विच चेंजेस विथ टेम्परेचर, whereas मोलॅलिटी इज टेम्परेचर डिपेंडंट. परंतु मोलॅलिटी ही कशी आहे, टेम्परेचर इंडिपेंडंट आहे. म्हणून कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करताना मोल पर केजी म्हणजे मोलॅलिटी मध्ये एक्सप्रेस केली जाते, रादर दॅन मोल पर लिटर म्हणजे मोलॅरिटीच्या व्यतिरिक्त ही मोलॅलिटी मध्ये एक्सप्रेस केली जाते. नेक्स्ट, हे रिलेशन मात्र चारीच्या चारी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं आणि मोलार मास यांचं रिलेशन हे 2 मार्कांसाठी 90% एक्झामला विचारलं गेलेलं असतं. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं रिलेशन बिटवीन लोअरिंग इन वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ सोल्यूट. तसंच या पॉइंटमध्ये हा पॉइंट संपत आला, म्हणजे या पॉइंटमध्ये जे आपण पाहिलेले बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन अँड मोलार मास ऑफ सोल्यूट यांच्यामधलं रिलेशन आपण पाहणार आहोत. तर आपल्याला काय माहिती बरं, इथपासून आपण सुरुवात करू. आपल्याला एक माहिती आहे की डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. पुढे आपण इक्वेशन 1 काढलं, केबीची व्हॅल्यू काढली. आता मला सांगा, ठीक आहे, आपल्याला कोणाचं रिलेशन मांडायचं, रिलेशन मांडायचं इन द सेन्स वी हॅव टू प्रोड्यूस अन इक्वेशन दॅट गिव्स द रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड elevation in boiling point. The equation, a single equation must be contain the terms elevation in boiling point and molar mass of solute. असं एक इक्वेशन काढायचंय की ज्याच्यामध्ये या दोन्ही टर्म्स आल्या पाहिजेत. तर आपण हे इक्वेशन 1 पासून सुरू करू. आता ऑलरेडी याच्यामध्ये एक टर्म तर इंट्रोड्यूस झालेली आहे, आपल्याला ही वेगळी याच्यामध्ये आणण्याची काही गरज लागणार नाही, ती म्हणजे इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. आता कोण उरले, तर याच्यामध्ये मोलार मास हे मला इंट्रोड्यूस करायचं आहे या इक्वेशन मध्ये. तर मी ते कोणा थ्रू इंट्रोड्यूस करू शकतो, तर ते मी इंट्रोड्यूस करू शकतो मोलॅलिटी थ्रू. तर आधी मोलॅलिटी कशी काढायची ते पाहूया आणि नंतर या इक्वेशन 1 चं मॉडिफिकेशन करू. तर मी कन्सिडर करतो की W2 ग्रॅम ऑफ सोल्यूट विथ मोलार मास M2 इज डिझॉल्व इन W1 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट. मी W2 या वजनाचा एक सोल्यूट घेतलेला आहे की ज्या सोल्यूटचं मोलार मास M2 असं आहे की जे एका सॉल्व्हंट मध्ये विरघळवलेलं आहे की ज्याचं वजन W1 ग्रॅम आहे. तर मोलॅलिटी काय सांगते रे, आपल्याला आधी नंबर ऑफ मोल्स काढावे लागतील. ठीक आहे, मोल नंबर ऑफ मोल्स कसे काढतो आपण, सोल्यूटचे N2 W2 डिवायडेड बाय M2 मोल, त्याले तुमचे नंबर ऑफ मोल्स. आता मास ऑफ सॉल्व्हंट आपण मोलॅरिटी मध्ये घेताना कसं घेतो, नंबर ऑफ मोल्स पर केजी घेतो, बरोबर ना. परंतु इथं नंबर ऑफ मोल्स सॉल्व्हंटचे मास ऑफ सॉल्व्हंट कशामध्ये दिलेले, ग्रॅम मध्ये. जर ग्रॅमचं कन्व्हर्जन केजी मध्ये करायचं असेल तर कसं करणार मी, W1 डिवायडेड बाय 1000 गिव्स केजी. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मला मिळाले. आता मी इक्वेशन 4 असं म्हणतो की ज्यामध्ये मोलॅरिटीचं एक्सप्रेशन आहे. बघा, मोलॅरिटी म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. हे आपण कुठं काढलं, इक्वेशन नंबर 2 मध्ये काढलेले. मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी हे कुठं काढलं, इक्वेशन नंबर 3 मध्ये काढलेले. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इक्वेशन 4 बिकम्स, काय होईल इक्वेशन, त्या व्हॅल्यू मी पुट अप केल्या. W2 डिवायडेड बाय M2 मोल, नंबर ऑफ मोल्स W1 डिवायडेड बाय 1000 kg. सो मोलॅलिटी बिकम्स, ह्या डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे म्हणून 1000 वरती गेलं, काय आलं मग 1000 W2 डिवायडेड बाय M2 W1 मोल पर केजी. हे काय आलं तुमचं, हे आलं मोलॅलिटी. ते इक्वेशन नंबर 1 काय असतं बरं, इक्वेशन नंबर 1 गिव्स द रिलेशन बिटवीन मोलॅलिटी अँड इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. आता इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 5
मी इंट्रोड्यूस करतो. मी इथं कोण इंट्रोड्यूस करणार? वी आर गोइंग टू रिप्लेस द मोलॅलिटी फ्रॉम इक्वेशन नंबर 5 इन इक्वेशन नंबर 1. तर काय झालं? डेल्टा टीबी केबी मल्टिप्लाय बाय यम. यम मीन्स काय? मोलॅलिटी. किती येते इक्वेशन नंबर 5 नुसार? 1000 W2 divided by M2 W1. So here hence M2 is equal to KB 1000 into W2 divided by delta TB M2. इथं जर M2 आणि डेल्टा TB आपण रिप्लेस केले तर मला हे रिलेशन मिळू शकतं. फक्त हेच रिप्लेशन आपण करून मांडलेले आहेत. दिस इज द फॉर्म्युला ऑफ इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, मोलार मास ऑफ सोल्यूट, बिलियोस्कोपिक कांस्टेंट Kb, weight of solvent, weight of solute, and etc. So thank you. Today we have covered our second colligative property, that is elevation in boiling point. In tomorrow's lecture or in next lecture we will going to discuss our third colligative property, that is depression in freezing point. Actually depression in freezing point and elevation in boiling point are the somewhat similar to each other. जर तुम्हाला बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन कळालं असेल तर फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन पण समजेल इझिली. ओके, थँक्यू.